निवृत्त होणाऱ्या व निवृत्त झालेल्या सर्वांसाठी संदेश. सर्व फ्यूज उडालेले बल्ब एकसारखे असतात. एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर मालासारखे घरात सरकारी घर सोडून एका हाऊसिंग सोसायटीत त्याच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला गेले. ते सेवानिवृत्त असले तरी स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असत आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसत. ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये फिरत असताना सुद्धा दुसऱ्यांची अपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहत असत. एके दिवशी त्याच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ ग्रस्ताने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत. प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एकसारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत. ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही. केवळ नाईलाज आहे म्हणून मी इथे आलो आहे राहायला. आणि ते गृहस्थ अचानक अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत. बरेच दिवसानंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली. तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तींची माहिती देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, सेवानिवृत्त झाल्यावर आपण सगळे फ्यूज उडवलेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची व्होल्टेज क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाशात उजेड दिला. पुढे ते म्हणाले, मागील 5 वर्षापासून मी ह्या सोसायटीत राहत आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही सांगितले नाही की मी 2 वेळा संसद म्हणून राहिलो होतो. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत. ते भारतीय रेल्वेत महाप्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. तिकडे सिंह साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते. तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रोच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मलासुद्धा पण नाही, पण मला माहीत आहे. सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत. त्यांची वाढ क्षमता काहीही असो, 0, 10, 40, 60, 100 कितीही असू दे, आता त्याने काहीही फरक पडत नाही. आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता, LED, CLF, हॅलोजन, फ्लोरेसेंट किंवा सजावटीचा. आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते. ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल त्या दिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल. उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात, परंतु खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते, इतके की त्याची पूजासुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही. हे गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके चांगले आहे. आपले वर्तमानपद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात. या गोष्टीबद्दल जास्त जिव्हाळा आणि आसक्ती ठेवली असता आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते, कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो. लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात. आपल्याजवळ जे काही आहे त्यांचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा. हवा तर समजा कार्यास वेळ द्या.